नमस्कार मंडळी, आज आपण अशा गोष्टीवर बोलणार आहोत ती लोकांच्या लक्षातच येत नाही। बिल्डर चालवत असलेली सोसायटी आणि रजिस्टर सोसायटीमध्ये काय फरक आहे। आपण सगळे फ्लॅट घेतो, राहायला लागतो, सोसायटीत वाटतं सगळं ठीक आहे, पण जेव्हा मेंटेनन्स वाढतो तेव्हा निर्णय बिनदिक्कत घेतले जातात आणि बिल्डर विचारही करत नाही। तेव्हा सगळं कळतं की अरे आपली सोसायटी अजूनही बिल्डरच चालवतोय। बिल्डर चालवत असलेली सोसायटी ही सोसायटी प्रत्यक्षात अस्तित्वात असते, पण फक्त नावापुरतीच। सोसायटीचा बोर्ड, निर्णय, खाती सगळं बिल्डरच निर्णय घेतो। सभासदांकडे कोणतेच अधिकार नाहीत, एजीएम होत नाही, ऑडिट्स होत नाहीत, ना ट्रान्सपरन्सी असते। प्रॉपर्टीचे सगळे कागदपत्र अजून बिल्डरच्याच नावावर असतात। रजिस्टर्ड सोसायटी ही सोसायटी कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट मध्ये अधिकृतपणे नोंदलेली असते। सदस्यांनी सोसायटी रजिस्टर करून ताबा घेतलेला असतो। डिसिजन आता फक्त बिल्डर नाही तर सदस्य घेतात। एजीएम, कमिटी अकाउंट सगळं सहकारी पद्धतीने। ट्रान्सपरन्सी वाढते आणि सोसायटीचा कंट्रोल आता स्वतःच्याच हातात येतो। फ्लॅट विकत घेतला म्हणजे घर झालं का, पण रजिस्टर्ड सोसायटी नसली तर कंट्रोल अजूनही बिल्डरच्याच हातात असतो। तुम्ही आता निर्णय घेणारे व्हायचं आहे। मग सोसायटी रजिस्टर करा, कायदे समजून घ्या आणि बिल्डरच्या सावलीतून बाहेर पडा।